नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे। बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा। त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील। चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात। नुकत्याच आलेल्या बातमीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि गोड बातमी समोर आली आहे। प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्यात आलेली आहे। महागाई भत्ता 51% असू शकतो अशी अटकळ आहे। खालील बातम्यांमध्ये आपण ते सविस्तर बघूयात। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे महागाई भत्ता। कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या भेटवस्तू मिळाल्या आहेत। महागाई भत्त्यात प्रचंड वाढ झाली आहे। 1 जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता मिळणार असल्याची पुष्टी झालेली आहे। नोव्हेंबरमधील AICPI निर्देशांकांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे। मात्र डिसेंबरचा आकडा अजून यायचा आहे। जर निर्देशांकात चांगली वाढ झाली तर महागाई भत्ताही 51% होऊ शकतो, परंतु आत्तापर्यंत 50% पुष्टी झालेली आहे। त्यात 4% वाढ होणार हे मात्र निश्चित। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी डेटा आला आहे। नोव्हेंबर 2023 साली AICPI निर्देशांक जारी करण्यात आले आहेत। निर्देशांकामध्ये 0.7 अंकांची वाढ दिसून आली आहे। यामुळे एकूण महागाई भत्ता स्कोअर 0.60% वाढून 49.68% झाला आहे। आता येत्या काही दिवसांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50% महागाई भत्ता मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यात 4% वाढ होणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून 50% भत्ता मिळणार असून त्यानंतर महागाई भत्ता 0वर येईल। यानंतर 0 पासून महागाई भत्त्याची गणना सुरू होईल। कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 50% DA जोडला जाईल। समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा त्याच्या पे बँडनुसार किमान मूळ वेतन 18,000 रुपये असेल तर त्याच्या पगारात 9,000 रुपयांचा 50% रक्कम जोडली जाईल। जेव्हा जेव्हा नवीन वेतन श्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा DA मूळ वेतनामध्ये जोडला जात असतो। नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारा 100% DA मूळ पगारात जोडला जावा असे तज्ज्ञांचे मत आहे, परंतु ते शक्य नाही। आर्थिक परिस्थिती अडचणीत येते, मात्र हे 2000 साली करण्यात आले। त्यापूर्वी 2006 साली 6वी वेतन श्रेणी आली। त्यावेळी 5व्या वेतन श्रेणीमध्ये डिसेंबरपर्यंत 187% भत्ता दिला जात होता। संपूर्ण DA मूळ वेतनामध्ये बिलिंग करण्यात आला, त्यामुळे 6व्या वेतन श्रेणीचा गुणांक 1.87 इतका होता। मग नवीन पे बँड आणि नवीन ग्रेड पे देखील तयार केले गेले, मात्र ते पोहोचण्यासाठी 3 वर्ष लागली। आपण जर शासकीय, निमशासकीय वा शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।